पत्र आहे ह्याच्यावरती मला उत्तर कधी मिळेल आणि ते उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर महापौरांना त्या संदर्भात त्या मला फोनही करू शकतात। पण ज्या पद्धतीने त्यांनी या दालनामध्ये एंट्री केली, दालन मी पुन्हा सांगते, मी इथे बसली आहे, ते बाहेरपर्यंत जो मेन माझा एंट्री आहे हे संपूर्ण महापौरांचंच दालन आहे। माझीच संपूर्ण MS डिपार्टमेंट हे महापौरांचे आहेत आणि हे माझ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची पत्र त्या ठिकाणी तयार करण्याचं काम करतात। या ठिकाणी मुंबईकरांचे पण अतिशय महत्त्वाचे गोपनीय पत्रसुद्धा इथे येतात, त्याचे पण या ठिकाणी उत्तरं या माझ्या दालनामध्ये बाहेर तयार होत असतात। कॅमेरा ऑन करून ज्या पद्धतीने ट्रेस पासिंग करत होत्या, ज्या पद्धतीने माझ्या दालनाची रेखी करत होत्या, तो एक ऑफेन्स आहे आणि ते किशोरीताईंनी फार मोठी चूक ही आज मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला न शोभणारी गोष्ट त्यांनी आज केली आहे, अतिशय चुकीच्या वागलेली आहे। महापौरांना पत्र देऊनही महापौर उत्तर देत नाही, नेमक्या त्या कशात व्यस्त असतात? महापौर तर सकाळपासून बाहेर पावसामध्येच व्यस्त होत्या, पावसामध्ये भिजून संपूर्ण पाहणी करत होत्या। आता त्यांना सांगा, जर तुम्हाला एवढीच मुंबईकरांची तळमळ आहे तर तुम्ही आतापर्यंत ही जी तुमची पारंपरिक विषय आहे, जी नेहमी तुम्ही या ठिकाणी परंपरेनुसार कोविड पण घरातून हँडल केला, आता काय पावसाळा पण तुम्हाला विरोधी पक्षनेत्या म्हणून घरातून हँडल करायचं आहे का? तुम्हाला मुंबईकरांची सेवा करायची असेल, मुंबईकरांना तुम्हाला भेटायचे असेल, मुंबईकरांच्या समस्याचं निराकरण करायचं असेल तर तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावरती नको का उतरायला? अशा पद्धतीने जर तुम्ही इथेच या महापौराच्या AC केबिनमध्ये बसून जर मुंबईकरांचे प्रश्न सॉल्व्ह करणार असणार तर हे तर मला तर त्यांचं वागणं हे पारंपरिक त्यांचं रूढीप्रमाणे जे त्यांचे नेते करतात तेच ह्या करतात आहे। आणि दुसरं पुन्हा एकदा सांगते, महापौरांच्या दालनामध्ये त्यांच्या पत्राचं काय झालं हे विचारायला त्या नक्कीच येऊ शकतात, पण ह्या पद्धतीने दमदाटी करून, मोबाईल ऑन करून रेखी करणं, ट्रेस पासिंग करणं, ही जी त्यांनी पद्धत आज केली ही मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला न शोभणारी आहे। आत्तापर्यंतच्या पूर्ण इतिहासामध्ये अशा पद्धतीने कुठल्याच विरोधी पक्षात नेत्यांनी काम केले नाही, जे आज किशोरी पेडणेकर यांनी करून दाखवले। 30 मार्चला यशोधर फणसेंनी पत्र लिहिलं होतं, त्याच्यानंतर अनेक पत्रव्यवहार झाले, पण पावसाळ्यापूर्वी कुठलेही सभागृह बोलवण्यात आले नाही। स्थायी समिती सदस्यांच्या पत्राला मान दिला जात नाही, नगरसेवकांच्या पत्राला मान दिला जात नाही, तर सर्वसामान्यांचे प्रश्न काय सोडवतील या महापौर, असा जे तुमच्यावर जो तो आरोप केला? खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही आता सवय ही उभाटा आणि त्यांच्या नेत्यांसहित त्यांच्या कार्यकर्त्यांसहित सर्वांनी सुरू केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेची आता सातत्याने मी जी आठवडाभर मीटिंग घेतली, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईच्या बाबतीत चर्चा झाली 5 तास, त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी चर्चा झाली 5-6 तास, रात्री 12 वाजेपर्यंत सभागृह चालवला। विरोधी पक्षनेता तर बोलून निघून जातात, प्रत्येक वेळा जर तुम्ही पाहिलं तर त्या निवेदन देतात, त्यांचं बोलतात, पण त्याच्यानंतर ऐकायला तर थांबत सुद्धा नाहीत। त्या नेहमी मला सांगतात थांबा मी 5 मिनिटात येते, असं करून त्या कायम निघून जातात। त्यांच्यासाठी सांगा, विरोधी पक्षनेत्यांना सांगा किंवा यशोधर फणसेंना सांगा, ह्या सगळ्या मीटिंग, ह्या सगळ्या सभा मी सभागृहामध्ये आत्ता ज्या जून महिन्यामध्ये झाल्या त्या सगळ्या सभागृहामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची रात्री 12-12 वाजेपर्यंत चर्चा घडवली। AMC बांगर, त्या ठिकाणी कमिशनर, ॲडिशनल कमिशनर विपिन शर्मा जी असेल, ज्यांच्याकडे आरोग्य खातं होतं, शिक्षण ज्यांच्याकडे होतं, अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब होते, त्या सगळ्यांना बसवून आणि आत्ता ज्या नवनियुक्त झालेल्या आपल्या लवंगारे मॅडम असतील त्यांना सुद्धा बसवून रात्री 12पर्यंत सगळ्या विषयांवरती मी हा सभागृह चालवलेला आहे। परंतु आता ह्यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाही आहेत। अशा पद्धतीने काम करणाऱ्या महायुतीला या ठिकाणी महापौरांना असतील किंवा शिंदे गटाच्या सगळ्या नगरसेवकांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना अशा पद्धतीने ट्रोल करून फक्त त्यांच्या केबिनमध्ये घुसायचं। ताईंना सांगा, ही तुमची जी जुनी टॅक्टिस आहे ना उपाटाची, ही आता चालणार नाही। या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही घुसखोरी करून, दमदाटी करून, या पद्धतीने ह्या इकडच्या सगळ्या स्टाफला घाबरवून इकडची जी गोपनीय कागदपत्र परत आपल्या केबिनमध्ये घेऊन त्याचे फोटोग्राफ्स काढणं हे काही योग्य नाही। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता खपवून घेतल्या जाणार नाही आणि या सगळ्या गोष्टीची जबाबदारी इकडचे जे MS आहेत मनोजजी, त्यांच्यावरती मी निश्चित करते की त्यांनी माझ्या दालनातले गोपनीय पत्र जी मी जस्ट आजच सही करून पाठवली होती, ती पत्र माझ्या PS कडनं त्यांनी त्यांच्या दालनामध्ये कशी मागवून घेतली याचं उत्तर पण मी MS कडनं घेणार आहे। दिलेला आहे तरीही महापौर ज्यांच्या 6 तास काळ घटनास्थळी पोहोचल्याने तुमच्या त्या प्रकरणावर सुद्धा टीका केली, विरोधी पक्षातले सगळेच जण करतात। मी काल त्या ठिकाणी पोहोचले। मी कालच सांगितलं होतं की माझी मामी 90 वर्षाची आहे, ती आजारी होती, ती सिरियस आहे, तिला बघण्यासाठी मी पनवेलला गेली।
मी फक्त बघून तशीच गाडी रिटर्न केली. जेव्हा मला कळालं 11 सव्वा 11च्या मध्ये पडलाय, डायरेक्ट मी लोकेशनवर पोहोचले. मी त्या कुटुंबियांना पण भेटले, मी त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा पण केली आणि माझं फोनो गाडीमध्ये कंटिन्यू सगळ्या प्रसारमाध्यमांबरोबर चालू होतं. प्रत्येकाला मी उत्तर देत होती. ऑन द स्पॉट आम्ही वॉर्ड ऑफिसर सहित 4 जणांना त्या ठिकाणी निलंबित केलं आणि त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियाला 10 लाखाची मदत सुद्धा मी तिथे जाऊन जाहीर केलेली आहे. अधिकाऱ्यांचं निलंबन तुमच्या सूचनेनुसार झालेलं आहे. कालच्या प्रकरणानंतर पण निलंबनाची कारवाई झाली. पण आज ढाकणे सर असं म्हणतात की या मॅन्युअलचं काम करण्याचं कुठलंही कंत्राट नव्हतं किंवा कुठलीही पत्रक काढलं गेलं नव्हतं, तरीही काम केलं गेलं नाही. हा चौकशीचा भाग आहे. या ठिकाणी बिपिन शर्मा यांची एक चौकशी समिती आपण नेमलेली आहे. 3-4 दिवसामध्ये त्याचा संपूर्ण अहवाल येईल. अहवाल आल्यावरती तो तुमच्यापर्यंत सादर केला जाईल. ज्या काय मुंबईमध्ये दुर्घटना झालेल्या आहेत, ज्या काय मुंबईमध्ये दुर्घटना झालेल्या आहेत, सातत्याने पत्रव्यवहार करून देखील प्रशासन आणि सत्ताधारी जागा झाले नाहीये. म्हणून मी या दालनामध्ये आलो. त्याचं एकूणच किशोर पेडणेकर आम्ही पण तेवढे संवेदनशील आहोत. या ठिकाणी आत्तापर्यंतच्या ह्याच्यात ताईंना सांगा, पहिल्यांदा जर तुम्हाला मुंबईची एवढीच काळजी असेल तर ह्या AC दालनामध्ये बसणं बंद करा. निघा, रस्त्यावरती उतरा. आम्ही सर्व नगरसेवक, महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर असतील, सगळे अध्यक्ष, सगळे कोणी इथे पालिकेत दिसत नाहीये, सगळे आम्ही मुंबईवर आहे. आज सकाळपासून मी मुंबईच्या पूर्ण रस्त्यांवरती उभी आहे. तुम्हाला एवढी कळकळ आहे तर फक्त सत्ताधाऱ्यांना कसं आपण पेचात आणायचं ह्याचा विचार करण्यापेक्षा दिवसभर आणि मग अशी काही कारणं शोधण्यापेक्षा विभागात जा, रस्त्यावरती उतरा, लोकांशी संवाद करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय पाणी साचलेलं आहे, फोन करा मला, मी तिथे यंत्रणा पाठवते. पण अशा पद्धतीने चोर पावलाने महापौरांच्या दालनामध्ये येऊन अशा पद्धतीने पत्र, त्याचे फोटो काढणं, दमदाटी करणं आणि ट्रेस पासिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता धंदे बंद करा. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काल महापालिका आयुक्तांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मुंबईमध्ये एकही मॅन्युअल उघडं राहणार नाही, यासाठी आम्ही सगळी यंत्रणा लावतो. आज साम टीव्हीने फॅक्ट चेकिंग केलंय. बांद्र्यात अंधेरी भागामध्ये अनेक मॅन्युअल अजूनही उघडे असल्याचं समोर येतंय. अधिकारी म्हणजे वरून आदेश दिल्यानंतर खालचे अधिकारी ऐकत नाहीत का? अधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल नाहीये का? ताई, यालाच लागून असा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेकडून अधिकृत माहिती आली की 4000 पेक्षा जास्त मॅन्युअल हे उघडे आहेत, त्यांच्यावर झाकणच टाकले नाही आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रतीक्षा नगर असेल किंवा दादर असेल इथं अर्धवट मॅन्युअलवर झाकणं पाहायला मिळाली. मात्र कुठे बॅरिकेड्स किंवा पालिकेकडून सुरक्षा दिली नव्हती. आणि तुम्ही घाटकोपरची पाहणी केली, मात्र प्रतीक्षा नगर असेल, वडा असेल, दादर असेल, अशा ठिकाणी हे मॅन्युअल उघडे होते. नाही, लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीची आपण पाहणी किंवा ह्याचा रिव्ह्यू सगळा घेतोय. प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला, प्रत्येक DMCना बोलवून वॉर्डमध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये काही ठिकाणी 600 मॅन्युअल्स आहे, काही ठिकाणी 700 आहेत. असे प्रत्येक वॉर्डचे आपण सगळं ऑडिट करतोय. कुठली झाकणं उघडी आहेत, कुठली लावायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्याचं रिव्ह्यू मीटिंग घेणं चालू आहे. सगळी माहिती घेणं चालू आहे. घाटकोपर हा सुद्धा मुंबईतलाच एक पार्ट आहे. मी महापौर पूर्ण मुंबईची आहे, त्याचबरोबर मी घाटकोपरची सुद्धा आहे. आणि शिवाय घाटकोपर हा माझा 135 वॉर्ड असल्यामुळे मी महापौर झाल्यापासून सातत्याने मुंबईभर फिरते. तर कुठेतरी, कारण 132 वॉर्ड हा लो लाईन असल्यामुळे त्या ठिकाणी सोमया नाला भरला किंवा समुद्राला भरती आली तर त्याचं सगळं पाणी रिव्हर्स होऊन वॉर्ड 132च्या प्रत्येक ठिकाणी साचलं जातं. त्यामुळे तिकडच्याही लोकांची मागणी होती की एकदा ह्या ठिकाणच्या नगरसेविकेने पण येऊन पाहिलं पाहिजे. पण या ठिकाणी मी 132 वॉर्डमध्ये जाण्यापूर्वी मी इथेच वॉर्डच्या सगळ्या ठिकाणी पाहणी दौरा करत होती. तर ह्या सगळ्या मॅन्युअल्स असतील, ह्याचं ऑडिट चालू आहे आणि त्यावरती आम्ही पूर्ण काम करतो. मराठी होते पूर्ण. मॅडम पाहणीसाठी गेल्या होत्या. कुठली घटना? झाडांची. हां, चेंबूरची. मॅडम काल पाहणी करण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत काही कर्मचारी सुद्धा होते आणि त्याच वेळी पुन्हा एकदा झाड पडला. ते कर्मचारी जे ते जखमी झाले, त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तर झाडांचा प्रश्न आता पुन्हा एकदा झालेला, जसं आपण म्हणतोय CC रोडमुळे त्यांची मुळं डॅमेज होताना पाहिजे. हो, मी आताही तेच बोलते की ज्या ज्या ठिकाणी CC रोड झालेले आहेत त्याच्या आजूबाजूची असलेली झाडं आणि त्याचबरोबर या मुंबई नगरीमध्ये गेले 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष उभी असलेली झाडं, या सगळ्या झाडांचं ऑडिट झालं पाहिजे. या सगळ्या झाडांची तपासणी झाली पाहिजे. CC रोडचं काम करत असताना त्या ठिकाणी ती कमकुवत झाली नाही ना, त्या ठिकाणी सिमेंटचं पाणी तर गेलं नाही ना, अशा पद्धतीने सगळी पाहणी वॉर फुटिंगवरती आम्ही काम करतोय. सगळ्या त्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर असतील, सब इंजिनियर, AE, एक्झिक्युटिव्ह, सगळ्यांना आम्ही या पद्धतीने कामाला लावलेले आणि आता त्यांना करणं भागच आहे. कारण कालचा जो विषय झालेला आहे साकी नाक्याचा मॅन्युअलचा, आपण वॉर्ड ऑफिसरला पण निलंबित केलेला आहे.
त्याबरोबर एईला पण केलं आहे, सब इंजिनियरला पण केलं आहे आणि कनिष्ठ अभियंत्याला पण केलं आहे. इथे या सगळ्यांना हा मेसेज पूर्ण वॉर्डला पोहोचलेला आहे, ॲडमिनिस्ट्रेशनला, की तुम्ही काम नाही केलं तर त्याचं तुम्हाला उत्तर काय मिळेल, हा एक मेसेज हा संपूर्णपणे पोहोचलेला आहे. त्यामुळे संपूर्ण लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन आता काम करते. चेंबूर आणि साकीनगर दुर्घटनेच्या प्रकरणावर नैतिक जबाबदारी म्हणून महापौरांनी राजीनामा द्यावा असं किशोरी पेडणेकरांसमोर. आता किशोरी पेडणेकर अशा घुसायला पण लागल्यात आणि नंतर त्या स्टेटमेंट पण द्यायला लागल्यात. त्यांना आता काय आहे ना, त्यांना मी बोलले ना, मी परत एकदा सांगते, उबाटाची एक परंपरा आहे. सगळं काय बोलायचं केबिनमध्ये बसून बोलायचं, घरामध्ये बसून बोलायचं. नेत्यांनी पण कोविड पूर्ण घरातच बसून चालवला. त्यांचे नेते पण घरातच बसून स्टेटमेंट देतात. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेला आता सगळा लेखाजोगा मला काढायला लावू नका. तो काढायला गेली तर ही प्रेस नोट रात्री 12पर्यंत चालेल, तर त्याच्यामध्ये मी जात नाहीये. पण स्वतःच्या आधी पायाखाली काय जळतंय याचा विचार आधी किशोरीताईंना करायला सांगा आणि नंतर दुसऱ्यांवरती बोट दाखवायला सांगा. गेल्या तुमच्या कार्यकाळातला सगळा इतिहास मी काढेल ना, तर त्यावेळी कळेल की कोविडच्या खिचडीपासून तुम्ही काय काय केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जायचं नाहीये. पावसाळा तोंडावर आहे, मुंबईकरांची सेवा करायची आणि मुंबईकरांची सेवा करायची असेल तर केबिनमध्ये बसून बोलू नका, बाहेर रस्त्यावरती उतरा. मॅनहोल्स जिथे ओपन आहे ना तिथे जाऊन उभ्या राहून जर ते दाखवलं ना तर मला अधिक चांगलं वाटेल. पण इथे असं घुसखोरी करणं ना, घुसखोरींच्या विरोधात एक तर मी काम करते. बांगलादेशी घुसखोरी असतील किंवा अशी घुसखोरी असेल तर अशा घुसखोऱ्यांना काय मी इथे या ठिकाणी थारा देणार नाही. म्हणूनच हे पत्र घेऊन मी पोलीस स्टेशनला जाणार. मुंबई शहरात पाणी साचू नये म्हणून पंपिंग लावण्यात आले, मात्र 600 पेक्षा जास्त शोषखड्डे देखील घेण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते देखील खचलेले आहेत, तरी देखील पाणी साचतंय. ठीक सर्कल असेल नाही, एक लक्षात घ्या, पाऊस पण फारच मोठा तीव्र पडतोय. रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी सखल भाग आहेत, पण त्या सखल भागामध्ये जर आपल्याला पाणी त्या ठिकाणी पंप लावून आपण त्या ठिकाणी काढण्याचं काम करतोय. काही ठिकाणी आपण जात आहे ज्या पद्धतीने आता आपण सगळं आपलं वॉर फुटिंगवर काम आहे. तर पूर्ण प्रशासन यंत्रणा, मी असं म्हणत नाही की कुठे आमचं चूक राहिलं असेल किंवा प्रशासनाचं काय राहिलं असेल, कुठे राहत सुद्धा असेल, पण जिथे दाखवलं जातं 1916 आपण नंबर जो आहे तो कार्यान्वित केलेला आहे. त्याच्यावरून जेवढे कंप्लेंट्स येतात ते कंप्लेंट्स घेऊन त्या त्या ठिकाणी पण जाण्याचं काम आपण करतोय. हिंदी होऊ दे. किस तरीके से जो नेता विपक्ष है किशोरी पेडणेकर वो आपके कैबिनेट तक पहुंचती है, डॉक्यूमेंट्स के साथ छेड़खानी की जा रही है, इस पे क्या आप एक्शन लेंगे? आज 3 जुलाई 3:45 बजे, मेरे ख्याल से 3:45, यहाँ पे मैं नहीं थी क्योंकि मैं रोड पे थी. मैं पूरे चेकिंग मैनहोल से लेके पूरा मेरा ब्यौरा वहाँ पे चालू था. और हमारी जो किशोरी पेडणेकर मैडम है, विरोधी पक्ष नेता, उन्होंने मेरे केबिन में आके, अब उनका ऐसा कहना है कि मैं आपके केबिन के अंदर नहीं आई, लेकिन मेरा केबिन यहाँ से लेके बाहर का जो मेन एंट्रेंस है वहाँ तक मेरा केबिन स्टार्ट होता है. और मेरा जो इम्पोर्टेंट कागज का लेटर्स है उसके सब रिप्लाई बनना वहाँ बाहर MS डिपार्टमेंट, ये महापौर का है. अब वहाँ पे वो आई और वहाँ पे उन्होंने उनका कैमरा ऑन किया. अगर आप CCTV में ठीक से देखेंगे तो उनका जो बंदा है वो पूरा मेरा केबिन घुमा घुमा के दिखा रहा है. अब तुमको अगर लेटर देखना है तो मेरे केबिन में पूरा कैमरा 4 कॉर्नर्स घुमाने की ज़रूरत क्या है, ये बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है. उसके बाद में मैं तो कहती हूँ कि आप रेकी करने आए थे, ट्रेसपासिंग करने आए थे, या कोई इंपॉर्टेंट पेपर से उसके फ़ोटो निकालने के लिए आए थे. ये जो परंपरा है ये मुंबई महानगर पालिका में आज तक किसी भी विरोधी पक्ष नेता ने इस तरह नीचापन बोलते ना, इस तरह से काम कभी नहीं किया था जो किशोरी पेडणेकर ने किया है, जबकि मैं नहीं थी. और दूसरी बात सबसे इम्पोर्टेंट, मेरे केबिन के कोई भी लेटर्स अगर आपको चाहिए, उसके फ़ोटो चाहिए, तो आपने मुझे फ़ोन करना चाहिए. बाय डिफ़ॉल्ट मेयर को फ़ोन करके पूछना चाहिए. आप मेरे बाहर के MS केबिन में आके मेरे जो PS है, मेरे जो कर्मचारी है, उनके ऊपर आप जिस तरह से भाषा यूज़ करके, दादागिरी करके उनको बोल रहे कि मुझे दिखाओ मेरे पेपर का क्या हुआ, इस तरह से काम होता है. ये क्या मुंबई महानगर पालिका का इस तरह से काम करते हैं? और उसके बाद वो अपने केबिन में जाके यहाँ के जो MS है मनोज कांबड़े, उनको बुला के, उनके थ्रू मेरे PS को बुला के वो मेरे पेपर्स के फ़ोटो भी ले रहे हैं. अब उन्होंने मेरे कितने इंपॉर्टेंस डॉक्यूमेंट्स है उसके उन्होंने क्या क्या फ़ोटो लिए मुझे मालूम नहीं. ये बहुत बड़ा ऑफेंस है. उनके खिलाफ मैं पुलिस स्टेशन में और वरिष्ठ पुलिस स्टेशन आज़ाद नगर मैदान में मैं
अर्जी दर्ज कर रही हूँ कि ये जो इस तरह से इन्होंने मिसकंडक्ट किया, मिसबिहेवियर किया, इसके ऊपर पूरा इंक्वायरी लगना चाहिए। नहीं, आईएमडी ने विपक्ष का- रेड अलर्ट विपक्ष इशू का- किया है 3 और 4 तारीख को रेड अलर्ट मुंबई को रखा है, कैसी तैयारी लेकर और ओपन में नोट को लेकर क्या पीएमसी कर रही है? नहीं, अभी देखो ये जो साकिनाका का इशू हो गया, यहाँ पे भी वैसे तो 2 महीने से काम कर रहे थे, लेकिन यहाँ के जाली बिठाने का जो काम इन्होंने पूरे बारिश में स्टार्ट किया है, इसके ऊपर भिड़े मैडम के साथ भी मेरी चर्चा हो गई है। ये पूरे रेड अलर्ट होने के बाद इस तरह से काम करना ठीक नहीं है। साकिनाका की जो घटना हो गई वहाँ पे उसके ऊपर ढक्कन था, लीड था, वो निकाल के जाली बिठाने का काम कर रहे थे। अगर मीडिया के माध्यम से मैंने कल देखा था कि लीड नहीं था, ओपन था तो ओपन नहीं था, पैक था। लेकिन अभी जितने भी है मैनुअल्स है उसका ऑडिट कहाँ पे वार्ड पे कितने, जैसे आज मैंने वार्ड 132 का पूरा ब्यौरा लिया, 672 टोटल मैनुअल्स है, उसके ऊपर लीड है क्या नहीं, इस तरह से सभी नगर सेवक अपने अपने वार्ड का ब्यौरा ले रहे हैं, चेक कर रहे हैं मैनुअल्स के बारे में। पूरी यंत्रणा एडमिनिस्ट्रेशन है, पूरा वार्ड है, रोड पे उतरा हुआ है, सब जन जा के मैनुअल्स चेक कर रहे हैं। यहाँ पे मैं सुबह निकली तो मैंने ई वार्ड के जितने भी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट के रोड मैंने चेक किए, वहाँ पे मैंने निर्देश दिए, वहाँ के जो नाइक साहब है उनको मैंने फ़ोन करके बोला कि ये आपके अंडर आता है पूरा, तो इसके ऊपर जो ढक्कन खोले है तो इसके ऊपर आप ध्यान दीजिए, ऐसे निर्देश। तो ये सब काम वॉर फुटिंग पे महानगर पालिका के माध्यम से हो रहा है और हमें उनके ऊपर पूरा ध्यान देखिए। विपक्ष का ये आरोप है कि मेयर को बांग्लादेशियों की ज़्यादा चिंता है, मेयर जो है बांग्लादेशियों पर ज़्यादा फोकस है, मुंबई की जो परेशानियां हैं उससे मेयर का दूर दूर तक कोई सरोकार नहीं है। विपक्ष अभी ये घुसखोरी जो किया ना आज उन्होंने हाथ में मोबाइल लेके, वो भी अभी जो बांग्लादेशी कर रहे हैं तो उनको बोलो आप भी मत करो। कम से कम मेयर है कि नहीं दालन में वो तो देखो। इस तरह से आओ, पेपर आपने पूछो क्या क्या है उसमें, लेकिन इस तरह से फ़ोटो निकालना और बाद में पूरा कैमरा घुमाना, ये जो काम कर रहे हैं ना, ये भी कोई घुसखोरी से कम नहीं है। उनको बोला वो पहला कम करो। ताई आप जहां आप कह रहे हैं कि मैं दिन और रात जो है काम कर रही हूँ, लेकिन कहीं ना कहीं सियासी हल्कों में ये भी चर्चा है कि अंतर्गत विवाद के कारण ही कई लोग जो है आपको मुश्किल में डालने का काम कर रहे हैं। जैसे एग्जाम्पल के तौर पे आपके ही डेप्यूटी मेयर ने कहा कि जो कमिश्नर है उनको रिज़ाइन दे देना चाहिए, तो इंटरनल कोऑर्डिनेशन नहीं बैठ पा रहा है का? नहीं, अपने अपने सब ओपिनियंस रहते हैं सभी के, उनका वो ओपिनियन होगा, लेकिन मैं मानती हूँ कि उन्होंने भी पूरी जानकारी लेना चाहिए। जो कमिश्नर मैडम भिड़े मैडम आई है, उनके आने के बाद उसी दिन से उनके रिव्यू मीटिंग चालू है। हर चीज़ वहाँ पे कमिश्नर हो, महापौर हो, सभी नगर सेवक है, कमिश्नर महापौर, हम लोग साथ में मीटिंग लेके हर एक डीएमसी है, वार्ड ऑफिसर है, उनको जो भी इंफॉर्मेशन, जो भी वहाँ पे उन्होंने केयर लेना चाहिए बिफोर मानसून, उसके पूरे इंफॉर्मेशन हमने दिए थे। वो उनको नीचे जाके काम करना चाहिए। इस तरह से कमिश्नर मैडम ने भी अपने अपनी मीटिंग्स लेके, और नॉट ओनली मीटिंग्स, इवन वो वहाँ पे एरिया में जाके उन्होंने काफ़ी जगह पे विजिट भी की है। तो अगर डिप्यूटी मेयर ऐसे कहते तो उन्होंने पूरी जानकारी लेके स्टेटमेंट करना चाहिए। ऋतु जी ये इंश्योर कर रही है मुंबई करो की अब से जो है भविष्य में मुंबई करो की जान नहीं जाएगी, क्योंकि जिस तरीके से 3 दिन में 2 हादसे हुए, किरकिरी जो है चारों तरफ हो रही है। ऋतु जी बिल्कुल, मैं एज अ मेयर ये बहुत मतलब मैंने कंटिन्यू, मेरा प्रशासन के साथ में बात चल रही है, भिड़े मैडम के साथ बात चल रही है, हर एक डीएमसी के साथ मैं बात कर रही हूँ कि ये जो आप सबसे इम्पोर्टेंट तो मैं ये कहना चाहूँगी, ये बारिश का मौसम है, हमको केबिन में बैठ के आदेश नहीं देने हैं, इन्फॉर्मेशन वो एक दूसरे को देनी नहीं है, हमको बाहर उतर के काम करना है। हर एक गली, हर एक चौराहे पे जाके आप लोग जाके देखो, हर एक बिल्डिंग के अंदर भी जाके देखिए कि वहाँ पे भी क्या स्थिति है, ना पेड़ की है या मैनुअल्स की है। ये सब एज अ मेयर मैं सभी प्रशासन को निर्देश देती हूँ। मेयर करके मैं भी दे रही हूँ, डेप्यूटी मेयर करके घाड़ी साहब भी दे रहे हैं, सभी नगर सेवक भी दे रहे हैं और कमिश्नर मैडम भी दे रहे हैं। तो मैं चाहती हूँ कि इसके आगे इस तरह से घटना नहीं होनी चाहिए, इसकी हम लोग पूरा उसका केयर ले रहे हैं। अंत में मुंबई करो के लिए क्या सलाह है आपकी? देखो, इतना मैं तो ज़रूर कहना चाहूँगी कि हम हमारा काम ज़रूर करेंगे एज अ मेयर, प्रशासन, कमिश्नर, लेकिन बिना अगर काम है तो ही निकलो, बिना काम के अगर रेड अलर्ट है तो कृपया, अगर काम नहीं है, देखो मैं बहुत गंभीरता से कहना चाहूँगी कि काम नहीं है तो
मत लिख लो, काम है तो ज़रूर निकलिए, लेकिन जब हम बारिश में निकलते तो सावधानी से लोगों ने चलना चाहिए, ये मैं ज़रूर मी त्याची माहिती घेऊन सांगते. नाही आपल्या महापौर भवनाच्या पुढे पण खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर, आता सगळीकडे गाडी आहे, काही परिस्थिती होतात. त्याची पण आता माहिती घेते. हां, माझं टाईप होते, देते, सही करून देते ना, देणार